भारत माता की, भारत माता की वंदे। आपले सर्वांचे लाडके नेते, आपले उपमुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस हे 10-15 मिनिटातच इथे उपस्थित होणार आहे। आणि ते आल्यानंतर माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण उत्स्फूर्तपणे पूर्ण ताकदीने त्यांचं टाळ्या वाजवून स्वागत करावं। ते जेव्हा येतील आणि नारे देतील तेव्हा त्यांच्याशी सामील होऊन पूर्ण ताकदीने पूर्ण क्षमतेनं आपल्या मतदारसंघातील आपलं महायुतीवरचं प्रेम आपण सगळ्यांनी दाखवावं। आपल्या या वर्धा लोकसभा मतदारसंघाचे माननीय खासदार आणि आपल्या आता या 2024च्या लोकसभेकरिता भारतीय जनता पक्ष व महायुतीचे अधिकृत उमेदवार माननीय श्री रामदास काका तडस यांच्या प्रचारार्थ आयोजित या सभेमध्ये उपस्थित असलेले आपले सन्मान्य खासदार, आपले उमेदवार माननीय श्री रामदासजी तडस, मंचावर उपस्थित भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी, मनसे, RPI व आपल्या युतीतील सर्व सहकारी पक्षाचे सन्माननीय पदाधिकारी नेते, समोर उपस्थित धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघातील सर्व ज्येष्ठ पितृतुल्य नागरिक, माता भगिनी तसेच युवक मित्रांनो, मी आपल्याला सगळ्यांना विनंती करतो, आजूबाजूला जे उभे आहेत त्यांनी कृपया आपल्या या पेंडॉलमध्ये खुर्च्यांची व्यवस्था आहे तिथे सगळ्यांनी बसावं। लवकरच आपल्याला माननीय खासदार श्री रामदासजी तडस यांचं सुद्धा मार्गदर्शन ऐकायचं आहे आणि त्यानंतर देवेंद्रजी आपल्याला मार्गदर्शन करणार आहे। आताच पुरुषोत्तम भाऊ आणि रवी भाऊंनी सांगितल्याप्रमाणे या मतदारसंघाची आपल्या सगळ्यांना कल्पना आहे। अनेक वर्षापासून इथं आपण इथलेच वास्तव करणारे लोक आहोत, याच मतदारसंघात राहणारे लोक आहोत। मागचा 15 वर्षाचा काळ म्हणजे राज्यामध्ये 2019च्या आधी जे 15 वर्ष गेले त्या 15 वर्षामध्ये धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघाची स्थिती काय होती ही आपल्याला सगळ्याला कल्पना आहे। कार्यकर्त्यांना किंवा सामान्य नागरिकांना कशी वागणूक मिळत होती, कसं बोलल्या जात होतं, याची सगळ्यांनी अनुभव घेतलेले आहे। विरोधी पक्षाचाच नाही तर स्वतःच्या पक्षाचाही कार्यकर्ता आला तरीही त्याला जी मिळणारी वागणूक होती त्या वागणुकीला कंटाळून आणि विकास कामं त्याच्या बाबतीत फक्त नुसत्या घोषणा होत्या, कामांचे फक्त बोर्ड लावण्याचं काम सुरू होतं। निवडणुकीच्या आधी फक्त भूमिपूजन करायचे, बोर्ड लावायचे आणि निवडणूक झाली की कुठलेही कामं नाही, या पद्धतीचं वातावरण आपल्या संपूर्ण मतदारसंघात होतं। याचा अनुभव आपण सगळ्यांनी घेतला आहे। प्रचंड विकासाचा आपल्या इथं अनुशेष होता, कामं होत नव्हती आणि कामं होत नव्हती म्हणून स्वाभाविक आहे की जे लोक कार्यकर्ते आपले आमदार बनवण्याकरता कामं करतात ते लोक त्यांच्यापर्यंत जात होते, परंतु पाथरगाव उपसा सिंचन असो की धानोरा शिखरा येथील रस्ता असो की अशा अनेक गोष्टी आहे ज्या बाबतीत त्यांच्याच कार्यकर्त्यांना उत्तर मिळालं होतं की माझ्या तळहातावर केस फुटतील पण हे प्रकल्प होणार नाही, हे कामं होऊ शकत नाही। आणि शेवटी ते आपल्यापर्यंत आले, आपण त्यांना आश्वस्त केलं आणि मला अभिमान आहे की आपल्या सरकारने माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना त्यांनी आपण दिलेल्या शब्दाचा मान राखला आणि हे जे 2-3 प्रोजेक्ट होते ते पूर्ण केले। आणि त्यांचं जे काही होतं म्हणणं की हे कामं होणार नाही आणि हे कामं झाले तर माझ्या तळहातावर केस फुटतील, तर ते तळहातात काही मी पाहायला गेलो नाही, पण प्रोजेक्ट पूर्ण झाले एवढं मात्र नक्की आहे। अनेक वर्ष ज्या गावात आपण राहतो, ज्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतो, अत्यंत मोठी जबाबदारी लोकांनी आपल्याला टाकलेली असते आणि हे जबाबदारी टाकल्यानंतर त्या भागातील नागरिकांचे समस्या सोडवणे, त्यांचे प्रश्न सोडवणे हे त्या लोकप्रतिनिधीचं काम असते। पूर्ण मतदारसंघ जाऊ द्या, आपल्या ज्या गावात आपण राहतो त्या मतदारसंघातल्या किमान त्या गावाचे प्रश्न तरी सुटले पाहिजे। पण आपण सगळ्यांनी पाहिलं चांदूरमधील बरेच नागरिक इथं उपस्थित आहे,
चांदूर रेल्वे शहराचा पाण्याचा प्रश्न असो, खुली मैदानं असो, रस्ते नाल्या, नवीन झालेल्या कॉलन्या, इथल्या सुव्यवस्था, या कुठल्याही गोष्टी एवढ्या वर्षात झाल्या नाही. नगर परिषदही त्यांच्यापाशीच होती, आमदारही तेच होते. 10 वर्ष त्या आमदारकीच्या काळातली राज्यातली सत्ता, केंद्रातली सत्ता त्यांचीच होती, पण तरीही या गावाचा विकास होऊ शकला नाही. ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे की एवढे 15-15 वर्ष आपण एखाद्या भागाचं प्रतिनिधित्व करतो आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात समस्या कायम राहतात. ही अतिशय दुर्भाग्याची गोष्ट आहे एखाद्या मतदारसंघाकरता. परंतु देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर मागच्या कार्यकाळामध्ये 3 वर्षाचा कार्यकाळ जर सोडला, त्यानंतर पुन्हा आपली सत्ता आली आणि त्यामध्ये ते उपमुख्यमंत्री झाले. आणि या काळामध्ये या शहराच्या बऱ्याचशा समस्या सोडवण्याकरता आम्ही त्यांच्या पाठीशी लागलो, विनंती केली. आणि मी आता अभिमानानं आनंदानं सांगू इच्छितो की चांदूर रेल्वे शहरातील जवळपास 25-30% 40% समस्या या सोडवण्यामध्ये आपण यशस्वी झालो. पाणी पुरवठ्याची एवढी मोठी समस्या या मतदारसंघात आपल्या या गावामध्ये होती. त्याच पद्धतीने नांदगाव शहरामध्ये सुद्धा पाणी पुरवठ्याची समस्या होती. धामणगावमध्ये बरेच वर्ष आपली भारतीय जनता पक्षाची सत्ता होती, त्यामुळे आपण तिथं एक पाणी पुरवठ्याची चांगली योजना एक 15-20 वर्ष आधी आणली होती. परंतु भविष्यात ती सुद्धा एखाद्यास कमी पडेल आणि नागरिकांना समस्या येऊ शकतील या उद्देशाने देवेंद्रजीच्या मागे लागलो आणि 12.5 कोटीची एक पूरक योजना धामणगावला पण आणली. त्यानंतर नांदगाव खंडेश्वर येथील पाणी पुरवठ्याची योजना ही नगरोत्थान योजनेमध्ये प्रस्तावित आहे, ती येणाऱ्या काळात निश्चितपणे पूर्ण होईल. चांदूर रेल्वेची योजना जी प्रस्तावित केली होती ती अमृतमध्ये होती, केंद्र सरकारची योजना आहे, मान्य खासदार साहेबांची त्यामध्ये मदत झाली. आणि 63 कोटीची योजना ही राज्य शासनानं केंद्राकडे पाठवली आणि ती मंजूर करून घेतली. येणाऱ्या काळात चांदूर रेल्वे शहराचा पाणी पुरवठ्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघणार आहे. एका चांगला सोर्स, कायमस्वरूपी पाण्याचा सोर्स वरुड बगाजी मधून आपण घेतला आहे आणि जवळपास 63 कोटीची योजना ही चांदूर रेल्वेमध्ये कार्यान्वित होणार आहे. त्याचं टेंडर सुद्धा झालेलं आहे. आचारसंहिता संपल्यानंतर ते अलॉट होईल आणि त्यानंतर लगेच 1 महिन्यात साधारण त्याचं काम सुरू होईल. मूलभूत सुविधांमध्ये अनेक योजना 95/5 असेल, 25/15 असेल, अशा अनेक योजनांच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये रस्त्यांचं जाळं, सभागृह, छोट्या छोट्या गावांमध्ये ज्या ग्रामपंचायतीची व्यवस्था नसते, ज्या ग्रामपंचायती आधी खर्च करू शकत नाही, त्या ग्रामपंचायतीमध्ये 25/15च्या माध्यमातून निधी देऊन 95/5च्या माध्यमातून निधी देऊन त्या भागातील त्या गावांतील रस्त्याचं नाल्यांचं कामं पूर्ण करण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून आपण करू शकलो. माननीय खासदार साहेबांनी चांदूरचा एक महत्त्वाचा प्रश्न जो अनेक दिवसापासून प्रलंबित होता, कोविडच्या काळामध्ये जे थांबे बंद झाले होते आणि चांदूर रेल्वे शहरातील नोकरदार, व्यापारी, विद्यार्थी अशा सगळ्यांकरता जो अडचणीचा विषय होता, ते शालिमार आणि दुसरी आपली जबलपूर एक्सप्रेस या दोन्ही गाड्यांचे थांबे अत्यंत प्रयत्न करून केंद्र सरकारकडून मंजूर करून घेतले आणि त्याचा थांबे आपले तर सुरू झाले. हा काही साधा प्रश्न नव्हता. याच्यासाठी काय काय करावं लागते हे आम्ही स्वतः पाहिलं आहे. अनेक लोक खासदार साहेबांसोबत दिल्लीला गेले आहे, मंत्र्यांपर्यंत गेले आहे आपल्या इथले, त्यांनी सुद्धा तो अनुभव घेतला आहे. रेल्वेचा थांबा मिळवणे हे काही सोपं काम नाही. पूर्ण देशातले लोक मागे लागलेले असतात आणि 1 मिनिटाचा थांबा घेण्यासाठी पूर्ण देशातल्या त्या रूटवरच्या सगळ्या गाड्यांचे नियोजन बदलावं लागतात आणि ते सोपं काम नसते, पण ते काम खासदार साहेबांनी करून दाखवलं. अनेक लोक म्हणतात की कामाच्या बाबतीत लोकांची ओरड असते, परंतु मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो, नम्रपणे सांगू इच्छितो की खासदार साहेबांकडून आपण काय अपेक्षा केल्या पाहिजे. जसा रेल्वेचा विषय होता तो ताबडतोब खासदार साहेबांनी मार्गी लावला. आपल्या इथले अनेक रस्त्यांचे कामं आहे, नॅशनल हायवेचे कामं आहेत, ते त्यांनी मार्गी लावले. MREGSच्या माध्यमातून आपल्या भागात जे काही सुरू आहे ते केंद्र सरकारच्या माध्यमातून तो निधी येत असतो, तो खासदार साहेबांच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध होत असतो. अशा कोट्यावधी रुपयाचे कामं आपल्या मतदारसंघात झाले, परंतु ते प्रत्यक्ष आपल्याला दिसत नाही, कारण आपण त्याचा एकदम आपल्याला संबंध येत नाही आणि लगेच ते आपल्याला दिसते आपल्या घरासमोरचा रस्ता, आपल्या घरासमोरची नाली, आपल्या गावातलं सभागृह. पण हे कामं राज्य सरकारच्या माध्यमातून आमदाराची आहेत, जिल्हा परिषदच्या सदस्याची असतात. परंतु बऱ्याच दिवसांपासून जिल्हा परिषदमध्ये प्रशासक असल्यामुळं
राज्य शासनाच्या माध्यमातून आपण त्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्या सगळ्या योजना राबवून राहिलो आहे. त्यामुळं असंख्य कामं आणि शेवटी केंद्रातून जो निधी येतो तो आज मागं आपण खासदार साहेबांना 10 वर्ष निवडून दिलं, त्यांच्या माध्यमातून केंद्रामध्ये आपलं सरकार आलं आणि मोदीजीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात अनेक चांगल्या चांगल्या योजना आहेत. त्याचा सगळा उहापोह माननीय देवेंद्रजी करतील, खासदार साहेब करतील. मी ते जास्त वेळ आपला ते सगळं सांगण्यामध्ये घेत नाही. परंतु आयुष्यमान योजना आहे, संजय गांधी निराधार योजनेच्या बाबतीत फक्त 600-700 रुपये मिळत होते, ते आपल्या सरकारनं 1500 रुपये केले. एकाच जर कुटुंबाचा विचार केला आणि जर लाभार्थी त्यामध्ये पती पत्नी असतील तर जवळपास 36,000 रुपये वर्षाचे त्या कुटुंबामध्ये जातात. एवढ्या मोठ्या प्रमाणात निधीमध्ये वाढ केली. हे सगळं केंद्राच्या माध्यमातून राज्याच्या माध्यमातून होत असते आणि यामध्ये खासदार साहेबांचं एक मत हे केंद्र सरकारच्या मोदी सरकारला मजबूत करत असते. त्यामुळे आपण 10 वर्षात जे खासदार साहेबांना निवडून दिलं त्याचा निश्चितपणे उपयोग या मतदारसंघाला झालेला आहे. मोठ्या प्रमाणात कामं झाल्या आहे. खासदार साहेब व्हायच्या आधी तासनतास आपल्याला रेल्वे फाटकावर अडकून राहावं लागत होतं. आता लोकांच्या तक्रारी आहेत की काम सुरू झालं पण अजून झालं नाही. पण माझं म्हणणं आहे की आम्ही काम सुरू तरी केलं. खासदार साहेब मागं लागले. आता तांत्रिक अडचणी असतात. एवढा मोठा रेल्वे ट्रॅक बंद करणे सोपं काम नाही आहे. त्यासाठी जोपर्यंत सगळी सुव्यवस्था उभी होत नाही, पुढे स्टॉपेजेस मिळत नाही, रेल्वे जेव्हा काम होते, जेव्हा रेल्वे पुलावरचं जेव्हा काम होईल, आजूबाजूचं पूर्ण काम झालेलं आहे. रेल्वे ट्रॅकवरचं काम करताना पूर्ण रेल्वे गाड्या ह्या थांबवाव्या लागतात तेवढ्या वेळासाठी. आणि संपूर्ण आपली जी लाईन आहे आपल्याला माहीत आहे, ही आपली लाईफ लाईन आहे. नागपूरपासून तिकडून पुढे येणाऱ्या सगळ्या गाड्या आणि इकडे पुढे जाणाऱ्या मुंबईपर्यंत त्याच्या पुढं जाणाऱ्या जंक्शनवरून पलटणाऱ्या गाड्या अशा मोठ्या प्रमाणात शेकडो गाड्या या ट्रॅकवरून धावतात. ते सगळं विस्कळीत होत असते. त्यामुळे जोपर्यंत तो स्टॉपेज मिळत नाही तोपर्यंत ते वरचं काम करता येत नाही. ह्या तांत्रिक गोष्टी आहे. पण आपल्या खासदारांनी हे काम मंजूर करून घेतलं आणि मला विश्वास आहे की लवकरात लवकर आता येणाऱ्या काळात ते काम पूर्णही होईल आणि त्यानंतर आपला जो काही त्रास होता तो संपूर्णपणे बंद होईल, हा मी आपल्या सगळ्यांना विश्वास देतो. परंतु जे जुने लोक बोलून राहिले की अजून काम झालं नाही, पूर्ण झालं नाही, त्यांनी आपला जरा आत्मपरीक्षण करावं की एवढे वर्ष 60 वर्ष तुम्ही होते तेवढे वर्ष तुम्ही काय केलं. 15 वर्ष इथं हे आमदार होते, यांनी काय केलं. आणि त्यांची जेव्हा राज्यात केंद्रात सत्ता होती तेव्हा काय केलं. तेव्हा यांना हा पूल दिसला नाही का. यांनी तर साधा हातही लावला नाही. आमच्या काळात, आमच्या खासदार साहेबांच्या काळात त्याचं काम सुरू झालं आणि निश्चितपणे येणाऱ्या काळात पूर्ण होणार आहे. अनेक अंडरब्रिज, मालखेड असेल, आपल्या धामणगाव साईडचे असतील, नांदगाव साईडचे असतील, असे अनेक अंडरब्रिज, जवळपास 70% अंडरब्रिजचं काम हे पूर्णत्वास गेलं आहे आणि तिथं आता आपल्याला थांबावं लागत नाही. अनेक डिलिव्हरी पेशंट असतील, विद्यार्थी असतील, परीक्षेला जाणारे असतील, त्यांना तिथं थांबावं लागत होतं. प्रसंगी एखाद्याचा जीवही तिथं जात होता. पण आता तिथं थांबावं लागत नाही. अंडरब्रिजमधून आपण सहज तिथून निघून जातो. हे सगळे कामं केंद्राच्या माध्यमातून खासदार साहेबांनी करून घेतले आहे. त्याच्यामुळे बोलताना या मतदारसंघातले जे काही काँग्रेसवाले ओरडत असतील त्यांना माझी विनंती आहे की आपल्या काळात काय झालं याचं जरा आपण आत्मपरीक्षण करावं. आपले जेव्हा खासदार होते तेव्हा काय झालं, आपलं जेव्हा इथं राज्यात केंद्रात सरकार होतं तेव्हा या मतदारसंघांना तुम्ही केंद्राच्या माध्यमातून काय दिलं याचा आपण विचार केला पाहिजे असं मला वाटते. CRFच्या माध्यमातून 19 कोटीचा आणि 17 कोटीचे असे 2 रस्ते खासदार साहेबांच्या माध्यमातून आपण केंद्रामध्ये मागं लागून आणून घेतले. मोठ्या प्रमाणात निधी आपल्या मतदारसंघात आला आहे. परंतु ते न सांगता जे कामं झाले नाही त्याच्या बाबतीत फक्त काँग्रेसवाले उहापोह करत असतात. शेतकऱ्यांच्या बाबतीत बोलत असताना काँग्रेसचे लोक अनेक गोष्टी बोलतात. मी मान्य आपले उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आल्यानंतर एक मागणी करणारा विषय मागणार आहे, त्याच्यामुळे तो विषय नंतर घेतो. परंतु शेतकऱ्याबाबत एवढा जर कळवळा यांना आहे तर 60-70 वर्षात यांची सत्ता केंद्रात होती, राज्यात होती, पूर्ण बहुमताची होती अनेक वर्ष. त्या काळात शेतकऱ्यांसाठी यांनी काय उपाययोजना केल्या, काय बजेट शेतकऱ्यांसाठी दिलं, त्याच्यापेक्षा 5-10 पटीनं किंवा त्यापेक्षा बहुतेक कदाचित जास्त अत्यंत मोठ्या प्रमाणातलं बजेट केंद्र सरकारनं आता शेतकऱ्यांकरता दिलेलं आहे. साधे पानन रस्ते यांच्याकडून करून झाले नाही. आजपर्यंत शेतकरी त्या अत्यंत वाईट परिस्थितीच्या पानन रस्त्यांमधून जातात. तर एवढे वर्ष हे होते, यांनी का केले नाही शेतकऱ्यांसाठी. जर आज तुम्हाला तोंड फुटून राहिलं, एवढ्या जोराजोरानं शेतकऱ्यांसाठी बोलून राहिले की हे व्हायला पाहिजे, ते व्हायला पाहिजे, ठीक आहे, व्हायला पाहिजे. शेतकऱ्याची अवस्था वाईटच आहे, शेतकऱ्यांना मदत मिळालीच पाहिजे. आणि ते करण्याकरता आमचं केंद्र सरकार आणि राज्य सरकार सक्षम आहे आणि प्रामाणिकही आहे. प्रामाणिकपणे हे कामं करून राहिलं आहे. केंद्र सरकार 6,000 शेतकऱ्याच्या खात्यात टाकून राहिलं डायरेक्ट, राज्य सरकार 6,000 टाकून राहिलं, असे 12,000 रुपये शेतकऱ्याच्या खात्यात आज येऊन राहिले आहे.
5 लाखाची आयुष्यमान कार्ड शेतकऱ्यांसाठी, सामान्य माणसासाठी आमच्या केंद्र सरकारनं दिलं आहे. त्या कुटुंबात जर दुर्दैवाने एखादी बिमारी आली तर अत्यंत वाईट अवस्था त्या कुटुंबाची होत असते. आणि यामध्ये अनेक 80% तर शेतकरी कुटुंब आहे ज्यांना आयुष्यमान कार्ड मिळालेलं आहे. ही शेतकऱ्यांना मदत आजपर्यंत काँग्रेसवाल्यांनी दिली का, याचाही विचार आपण केला पाहिजे. हा प्रश्न विचारला पाहिजे. अनेक लोक म्हणतात 6,000 काय होतं. मान्य आहे 6,000 काही होत नाही, पण तो कमीत कमी आधार तर होते. हे 12,000 रुपये आम्ही देऊन राहिलो, हे तुम्ही का दिले नाही? काही हो का नाही होत, थोडाफार आधार तर होते. हे सुचलं आमच्या सरकारला, तुम्हाला का सुचलं नाही? शेतकऱ्यासाठी नुसत्या गोष्टी करायच्या पण शेतकऱ्यासाठी काहीच करायचं नाही, हेच धोरण आजपर्यंत काँग्रेसच्या सरकारांनी अवलंबलं आहे. मागचं जेव्हा सरकार आलं तेव्हा माननीय उद्धवजी ठाकरे हे बांधावर जाऊ जाऊ सांगत होते की आम्ही 50,000 रुपये देऊ, 25,000 रुपये देऊ. खोट्या पद्धतीनं का होईना, विश्वासघातानं का होईना, पण त्यांचं सरकार आलं, 3 वर्ष राहिलं, एकही रुपया त्या सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या खात्यात जमा झाला नाही. हाही प्रश्न आपण त्यांना विचारला पाहिजे. जेव्हा आपलं सरकार आलं तेव्हा शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणं सुरू झाले. आपल्या सरकारनं ती प्रोव्हिजन केली आणि आपल्या सरकारनं शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करणं सुरू केले. त्यामुळं हे जे गोष्टी आज सांगून राहिले त्या बाबतीत आपण निश्चितपणे पॉझिटिव्ह आहोत. आपलं सरकार पॉझिटिव्ह आहे, हे कामं होणार आहे. पण जेव्हा आपल्यापाशी हे ओरडत येतात, शेतकऱ्यांबद्दल बोलतात, तेव्हा आपण हे 3-4 प्रश्न त्यांना विचारले पाहिजे की शेतकऱ्यांसाठी तुम्ही आजपर्यंत काय केलं. शेतकऱ्याची जी काही वाईट अवस्था आज झाली आहे, आज असं आपल्याला शेतकऱ्यांना एवढ्या 50-60 वर्षामध्ये जी काही वाईट अवस्था झाली ती कोणं केली, कुणामुळे झाली? तुम्ही जर आज ज्या काही केंद्र सरकार उपाययोजना सुरू केल्या आहे, राज्य सरकारनं उपाययोजना सुरू केलेल्या आहे, आपल्या मतदारसंघात जवळपास 800 किलोमीटरपर्यंतचे पांढरे रस्ते आपल्या सरकारनं मंजूर करून दिले आहे. येणाऱ्या काळात ते निश्चितपणे पूर्ण होतील. त्या माध्यमातून तुमचा बराचसा खर्च कमी होणार आहे. जे आपल्याला डोक्यावर तिथं पोते न्यावं लागत होते, माल काढायसाठी मोठ्या प्रमाणात पैसे द्यावे लागत होते, आपला हार्वेस्टर शेतापर्यंत जाऊ शकत नव्हतं, त्यामुळे मजुरीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आपला पैसा जात होता, तो सगळा उत्पादन खर्च कमी होणार आहे. या सुविधा झाल्यामुळे आपला उत्पादन खर्च कमी होत असतो आणि त्या माध्यमातून आपल्याला जो काही भाव मिळते त्यामधलं नफ्याचं अंतर आपलं वाढत असते, त्याच्यामुळे नफा वाढत असतो. शेतकऱ्यांना या गोष्टी पाहिजे. या 60-70 वर्षात काँग्रेसच्या सरकारांनी ह्या उपाययोजना केल्या नाही, त्यामुळे आज शेतकऱ्याची अवस्था आहे. त्याबद्दल हे बोलत नाही की आम्ही शेतकऱ्यांसाठी काहीच केलं नाही, परंतु काँग्रेसच्या शेतकरी विरोधी धोरणामुळं आज शेतकऱ्यांची जी अवस्था आहे ती त्याच्यामुळे झाली आहे. परंतु त्यातून मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरू आहे. जसं मी सांगितलं, पांढऱ्या रस्त्याचे आपले कामं होतील आणि भावाच्या बाबतीतही उपाययोजना सुरू आहेत. त्या निश्चितपणे देवेंद्रजी आपल्याला येतील तेव्हा सांगतील. परंतु या मतदारसंघात ज्या मूलभूत सुविधा आहे, माणूस जन्माला आला की मरणार आहे, स्वाभाविक आहे. त्यामुळे प्रत्येक गावामध्ये अंतिम क्रियाकर्म ही अत्यंत पवित्र विधी आपण समजतो. मेल्यानंतर त्या शवाचं विटंबना होऊ नये, त्याला योग्य पद्धतीने अंतिम विधी करता आला पाहिजे. यासाठी योग्य पद्धतीची चांगली स्मशानभूमी असली पाहिजे, ही प्रत्येक गावाची माफक अपेक्षा आहे. या मागच्या 15 वर्षात सातत्यानं या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केल्यानंतरही या मतदारसंघातले 70% गावं असे होते की जिथं स्मशानभूमी नव्हती साधी. आणि मला सांगताना अत्यंत आनंद होतो की आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं आपण मला निवडून दिलं आणि आपण निवडून दिल्यानंतर राज्य सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आपण या मतदारसंघातल्या या स्मशानभूमीच्या ज्या मागण्या होत्या त्या मोठ्या प्रमाणात पूर्ण करण्याकरता यशस्वी ठरलो. जवळपास आज 70-80% गावांमध्ये हे काम पूर्ण झालेलं आहे आणि उरलेले काम येणाऱ्या काळात निश्चितपणे पूर्ण होतील. स्मशानशेड सारखाच आपले विद्यार्थी आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, महिला आहेत, यांना प्रवास करावा लागतो, त्यासाठी प्रवासी निवारा लागतो. एवढे वर्ष 15 वर्ष थंडीत कुडकुडत, पावसात भिजत, उन्हामध्ये तापत आपल्या भागातील लहान मुलं, माता भगिनी, ज्येष्ठ नागरिक हे तिथं ताटकळत उभे राहत होते. पण हे बस शेड 80% गावांमध्ये नव्हते, ते मोठ्या प्रमाणात आपण पूर्ण केलेले आहे. हे सर्व बस शेड येणाऱ्या काळात आपले 100% पूर्ण होतील. जवळपास 70-80% आपण हे पूर्ण केलेले आहे. म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की आपण हे जेव्हा काँग्रेसचे लोक आपल्यापर्यंत प्रचाराला येतात तेव्हा हे प्रश्न आपण निश्चितपणे विचारले पाहिजे की एवढे वर्ष तुम्ही आम्हाला ह्या साध्या साध्या गोष्टी देऊ शकले नाही. माझी सगळ्यांना विनंती आहे, आपले नेते माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचं आगमन झालेलं आहे. आजूबाजूला जे सगळे उभे आहेत त्यांना माझी विनंती आहे की कृपया आपण आपल्या सभामंडपामध्ये यावं.
अवघ्या एक 15-20 मिनिटांमध्ये माननीय साहेब आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आणि 2 मिनिटं स्टेजवर येणार आहेत. इथे आपल्या सभास्थळी ते पोहोचलेले आहेत. सगळ्यांना माझी विनंती आहे की आपण सगळ्यांनी सभा मंडपामध्ये यावं आणि आपलं स्थान ग्रहण करावं. आपले लाडके नेते आलेले आहेत. माझी आपल्या सगळ्यांना विनंती असणार आहे की आपापल्या गावामध्ये आपण इथून गेल्यानंतर जेव्हा केव्हा काँग्रेसचे लोक प्रचाराला येतील तेव्हा त्यांना निश्चितपणे आपण हे प्रश्न विचारा की शेतकऱ्यांसाठी तुम्ही एवढ्या वर्षात काय केलं, बस शेडसाठी काय केलं, स्मशानभूमीसाठी काय केलं, पाणी पुरवठ्यासाठी काय केलं. शेकडो गावांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्था नव्हत्या. आमच्या माता भगिनींना वन फिरावं लागत होतं. परंतु जल जीवन मिशनच्या माध्यमातून शेकडो कोटी 500-600 कोटी रुपयापेक्षाही जास्त कामं हे आपल्या एकट्या धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघात सुरू आहे. येणाऱ्या काळात संपूर्ण गावामध्ये जल जीवन मिशनच्या माध्यमातून पाणी आपल्या सगळ्यांच्या घरापर्यंत पोहोचणार आहे. त्याचे कामं सुरू झालेले आहे. अशा एक ना अनेक योजना आपल्या भागात मोठ्या प्रमाणात सुरू आहे. अण्णाभाऊ साठे वस्ती विकास योजना असेल, तांडा वस्ती असेल, अल्पसंख्याक विकास योजना असेल, या माध्यमातून आपल्या भागामध्ये कोट्यवधी रुपयाचा निधी केंद्र आणि राज्य सरकारनं माननीय देवेंद्रजींच्या माध्यमातून आपण आणू शकलो. केंद्राच्या माध्यमातून माननीय खासदार साहेबांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात योजना या मतदारसंघात आणण्यात आपण यशस्वी ठरलो आहे. त्यामुळं माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की इतर कुठल्याही गोष्टींचा विचार न करता या देशासाठी जे आवश्यक आहे, 2014च्या आधी देशाची काय स्थिती होती आणि 2014 नंतर मोदीजींच्या नेतृत्वात जेव्हा आपलं सरकार आलं त्यानंतर आपल्या देशाची गती विकासाची ज्या पद्धतीनं वाढत आहे, सर्वच क्षेत्रामध्ये, सुरक्षेच्या बाबतीत असेल, विकासाच्या बाबतीत असेल, शिक्षण क्षेत्रात असेल, वैद्यकीय क्षेत्रात असेल, कुठलंही एक क्षेत्र आपण सांगा, त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये मागच्या 50-60 वर्षात जेवढं झालं नाही त्यापेक्षा दुपटीनं तिपटीनं काही काही क्षेत्रात 10-20 पटीनं काम मोदीजींच्या नेतृत्वात आहे देशामध्ये होत आहे. त्याच्यामुळं ही निवडणूक आपल्या ग्रामपंचायत स्तरावरची नाही, आपल्या काही वैयक्तिक निवडणुका या नाही आहे. ही निवडणूक देशाची दिशा ठरवणारी, देशाला एक दिशा देणारी आणि आम्ही येणाऱ्या पिढीला कुठल्या पद्धतीचं वातावरण या देशामध्ये देणार आहोत त्यासाठीची ही निवडणूक आहे. माझा वैयक्तिक एखाद्यासोबत भांडण नसेल, एखाद्याला माझं पटलं नसेल, परंतु येणाऱ्या पिढीला कुणाच्या हातात द्यायचं ही एक मोठी जबाबदारी आपल्या हातात आहे. आपल्या एकेका मतामध्ये ती ताकद आहे. विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना लिहिली आणि त्यामध्ये श्रीमंत असो, गरीब असो, शेतकरी असो, मजूर असो, कोणीही असो, प्रत्येकाला एका मताचा अधिकार दिलेला आहे. त्यामध्ये कुठेही भेदभाव केला नाही आणि हा मतदानाचा अधिकार हा अत्यंत महत्त्वाचा आहे. यामधून या देशाचं भविष्य घडवण्याचं काम आपण करत असतो आणि त्यामुळं या देशाची जी काही दिशा ठरणार आहे ती आपल्या मतातून ठरणार आहे. म्हणून मागच्या 10 वर्षामध्ये ज्या पद्धतीने या देशाचा विकास झाला, ज्या पद्धतीने कामं झाले, त्यामध्ये आपल्या सगळ्यांचं योगदान होतं. येणाऱ्या काळात सुद्धा त्यामध्ये आपला सहभाग असावा. याकरिता आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून या देशामध्ये पुन्हा मोदीजींचं सरकार आलं पाहिजे. ते येणारच आहे, परंतु त्यामध्ये आपलाही सहभाग असला पाहिजे. यासाठी आपण सगळ्यांनी तत्पर होऊन आपापल्या भागात, आपल्या गावात माननीय रामदासजी तडस यांना निवडून देण्याकरता पूर्ण शर्तीचे प्रयत्न करावे. आपण निवडून येणार आहोतच, परंतु मागच्या वेळी जे आपण मतं दिले त्यापेक्षा 5-10% जास्तच मतं, मागचा जो लीड होता त्यापेक्षाही जास्त लीड आपल्याला आपल्या या मतदारसंघामधून द्यायचा आहे. कारण आपल्या नेत्यांनी आपल्या मतदारसंघाला भरपूर दिला आहे. या 15 वर्षामध्ये जे पाहिलं नसेल, जेवढा निधी आपल्या मतदारसंघात आला नसेल त्याच्यापेक्षाही 5-10 पटीनं जास्त निधी आपल्या मतदारसंघात आला आहे आणि या 2च वर्षात आला आहे. 15 वर्ष आणि त्याच्याशी 2 वर्ष जर कंपॅरिझन केलं तर अत्यंत मोठा फरक आपल्याला या मतदारसंघामध्ये दिसून राहिला आहे. आणि एवढ्या मोठ्या मनानं, एवढ्या सढळ हातानं आपल्या नेत्यांनी जर आपल्यावर विश्वास ठेवून आपल्या मतदारसंघाला एवढा मोठा निधी दिला असेल तर आपल्यालाही आपली जबाबदारी आहे, आपलं कर्तव्य आहे की त्याच्या बदल्यात आपण मतरूपी आशीर्वाद आपल्या नेत्यांच्या पदरात घातले पाहिजे आणि त्यांना हे दाखवून दिलं पाहिजे की तुम्ही आमच्यावर प्रेम केलं, आम्हाला आशीर्वाद दिले, आम्हाला एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी दिला, आमची जी स्वप्न होती विकासाची, ती विकासाची स्वप्न आपण पूर्ण केली आणि भविष्यातही करणार आहात. त्याच्यामुळे हा मतरूपी आशीर्वाद
आम्ही आपल्या खासदारांना देऊन मोदीजींच्यापर्यंत हा विश्वास देणार आहोत, ही मतं पोहोचवणार आहोत. हा विश्वास आपल्या सगळ्यांना द्यायचा आहे, हे आशीर्वाद द्यायचे आहे. त्यामुळं कुठल्याही गोष्टी मनात न ठेवता, एखाद्या वेळेस आमचं चुकलं असेल, माझ्याकडून काही झालं असेल, आपल्या एखाद्या गावातल्या कार्यकर्त्याकडून काही झालं असेल, परंतु त्याचा परिणाम आपल्या येणाऱ्या पिढीवर होऊ नये. त्यांना अत्यंत सुरक्षित वातावरण मिळालं पाहिजे. विकासाकडे अतिशय गतीनं प्रगती करणारा, धावणारा देश मिळाला पाहिजे. याकरिता आपल्या सगळ्यांना सज्ज व्हायचं आहे. आपापल्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्या गावामध्ये, आपल्या बूथवर आपल्याला किती काम करता येईल, कोणत्या पद्धतीनं काम करता येईल, यासाठी आपण प्रयत्न करावा अशी विनंती करतो. आणि मी आपल्या माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी यांचं मनपूर्वक आभार मानतो. धामणगाव रेल्वेला 12 कोटीचा पूरक पाणी पुरवठा योजना आणि 25-15, 95-5, 85-15 पांदन रस्ते, बजेटमध्ये जलयुक्त शिवार आहे, जलजीवन मिशन आहे, या सगळ्यांच्या माध्यमातून हजारो कोटीचा निधी आपल्या मतदारसंघाला त्यांनी दिला. त्याबद्दल मी देवेंद्रजीचं मनपूर्वक आभार मानतो, धन्यवाद देतो. आपला नांदगाव ते कुऱ्हा व्हाया चांदूर हा त्यांनी हॅममध्ये आपल्याला मंजूर करून दिला. 209 कोटी रुपयाचा तो रस्ता आहे, त्याचंही टेंडर लागलेलं आहे. आचारसंहिता संपल्यानंतर तोही रस्ता होईल. आपल्या भागात अनेक प्रकल्प असे आहे ज्याला मोठ्या प्रमाणात निधी मिळालेला आहे आणि काही कामं प्रस्तावित आहे. माझी देवेंद्रजींना विनंती असणार आहे की धामणगाव रेल्वेला 100 कोटीचा सुवर्णजयंती नगरोत्थानमधून DP आराखडा विकास योजना मंजूर प्रस्तावित होता. त्यामध्ये 50 कोटीला मान्यता मिळाली आहे. उरलेल्या 50 कोटीला आणि नांदगाव खंडेश्वर व चांदूर रेल्वेचे आपले लाडके नेते माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचं आगमन झालेलं आहे. माझी आपल्याला विनंती आहे, सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करावं. देवेंद्र जी आप आगे बढ़ो, देवेंद्र जी आप आगे बढ़ो. मी माननीय उपमुख्यमंत्री, आपले नेते, सर्वांचे लाडके नेते देवेंद्रजी यांचं धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. आपल्या सगळ्यांना हनुमान जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आणि देवेंद्रजी नेहमीच आपली परीक्षा पाहतात. मागच्या निवडणुकीमध्ये देवेंद्रजी गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही धामणगाव सभा दिली होती आणि आज हनुमान जयंतीला सगळे तरुण मुलं या कार्यक्रमात असतात हनुमान जयंतीची, आणि त्यावेळी नेमकी सभा ही आपल्या इथं आलेली आहे. आम्ही आमच्या परीनं पूर्ण प्रयत्न केलेला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे कार्यकर्ते, आपले सगळे पदाधिकारी यांनी खूप मेहनत घेतली, कष्ट केले, रात्रभर इथं जागून हा सगळा अतिशय वेळेवरचा, म्हणजे हा स्टेजवरचा पेंडॉल एकाचा, समोरचं एकाचं, दुसऱ्याचं, मधातलं बॅरिकेडिंग तिसऱ्याचं, कारण सगळ्यांची हनुमान जयंती आणि इतर सभामध्ये गुंतलेले आहे. तरी सगळ्यांनी आम्हाला सहकार्य केलं आणि रात्रभरात ही सगळी यंत्रणा कामी लागून हे सगळं सुसज्ज करून दिलं. त्या सगळ्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो, कार्यकर्त्यांचं, यंत्रणांचं, आणि हे सगळं उभं करणारी जी काही आपल्या व्यवस्था होत्या, मग ते बिछातवाले असतील, साऊंडवाले असतील, सगळ्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो, धन्यवाद देतो. आणि मी विश्वास देतो की मोदीजींनी जो देवेंद्रजींवर विश्वास टाकला आहे आणि महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात ज्या काही सीट्स असणार आहे त्यामध्ये निश्चितपणे आपल्याला लोकसभेचे खासदार असतील आणि त्यामध्ये धामणगावचा वाटा हा मोठा असेल. हा मी आपल्या सगळ्यांच्या विश्वासावर देवेंद्रजींना विश्वास देत आहे. त्यामध्ये आपल्या सगळ्यांचं सहकार्य अपेक्षित आहे, त्यामध्ये आपण द्यावं. मी जास्त वेळ घेणार नाही, देवेंद्रजींना पुढचे कार्यक्रम आहे. फक्त त्यांनी जे काही आपल्या मतदारसंघाला दिलं त्याकरता मी त्यांचं मनपूर्वक आभार मानतो. अनेक गोष्टी आहेत त्याचा आता उल्लेख जास्त करत नाही, परंतु काही मागण्या आहेत त्या निश्चितपणे आपल्यासमोर मांडतो. देवेंद्रजी, महत्त्वाचा विषय म्हणजे आपला बडनेरा यवतमाळ रोड MSRDCमध्ये प्रस्तावित आहे, DPR झालेला आहे. आपण त्याला या निवडणुकीनंतर लवकरात लवकर मान्यता द्यावी आणि तो पूर्ण करावा अशी विनंती करतो. बेलोरा विमानतळ हे आपल्या मतदारसंघात आहे, धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघात. त्याकरता आता काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे, निधीसुद्धा आलेला आहे, परंतु तिथं अनेक लोकांच्या शेत्या गेलेल्या आहेत. त्या कुटुंबातील मुलांना प्राधान्यानं तिथं नोकरी मिळावी व त्या भागातील, या मतदारसंघातील लोकांना तिथं प्राधान्य द्यावं अशी सुद्धा आपल्याला विनंती करतो. हॅमचा
पहिल्या टप्प्यामध्ये आपण आम्हाला एक रस्ता मंजूर करून दिला आहे. आपले 2 रस्ते होते, परंतु तो जो एक जास्त खराब होता तोच राहून गेला आणि थोडा सुव्यवस्थित होता, चांगला नव्हता पण सुव्यवस्थित थोडाफार होता, तो मंजूर झाला आहे. त्या दुसऱ्या रस्त्याला सुद्धा आपण नंतर मान्यता द्यावी अशी मी आपल्याला विनंती करतो. आणि गोवारी समाजाच्या बाबतीत एक विषय अडचण झालेली आहे की आधी ते सर्टिफिकेट मिळत होते ते आता मिळत नाही. जे मधात सरकार आलं दुर्दैवानं, त्यांनी कोर्टामध्ये ॲप्लिकेशन केलं आणि ते आता त्यांना जरा अन्यायाचा सामना करावा लागून राहिला आहे, परंतु घरकुलाच्या लाभापासून ते वंचित राहत आहे. त्यामुळे मोदी आवास योजनेमध्ये आपण त्यांचा समावेश करावा किंवा काही एक योजना आणून त्यांना घरकुल द्यावे. विदर्भ बळीराजा प्रकल्प समिती आपल्या इथे कार्यरत आहे, काम करत आहे. त्या संदर्भात मी मोठ्या प्रमाणात पाठपुरावा आपल्यामध्ये केला. आपल्याला तो संपूर्ण विषय माहीत आहे. अन्याय झाला हे जरी खरं असलं तरी तत्कालीन काँग्रेस सरकारने तो अन्याय केला आणि टेक्निकल अडचण असल्यामुळं त्यांचा सहानुभूतीपूर्वक आपण विचार करावा आणि त्यांनासुद्धा मदत व्हावी या पद्धतीने आपण काहीतरी निर्णय घ्यावा अशी विनंती करतो. आमच्या मतदारसंघात अनेक मोठे मोठे तीर्थक्षेत्र आहेत. त्या तीर्थक्षेत्रांच्या बाबतीत प्रस्ताव राज्य शासनाकडे गेलेले आहे. आपल्याला तो विषय थोडासा माहीत आहे. आमच्या इथं जरा जास्त, कारण एवढ्या वर्षात झाले नाही तर आता थोडे जास्त आले, तर थोडंसं उदार मन करून गिरीश भाऊंना सांगून ते सर्व प्रस्ताव मंजूर करून द्यावे अशी आपल्याला विनंती करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय, काँग्रेसचे लोक ज्यांनी आजपर्यंत शेतकऱ्यांसाठी काहीच केलं नाही ते आज ओरडून राहिले की शेतकऱ्यांना भावाचा फटका बसून राहिला, सोयाबीन कापसाचं काय झालं. परंतु या शेतकऱ्यांना जर योग्य पद्धतीचे पांदन रस्ते दिले असते जे आपल्या सरकारनं दिले, मी आपलं मनपूर्वक आभार मानेन की 800 किलोमीटरचे रस्ते आपण आम्हाला मंजूर करून दिले आहे. येणाऱ्या काळात ते होणार आहे. परंतु हे जर केलं असतं तर सोयाबीनचा जो काही खर्च आहे कापणीचा, ते हार्वेस्टर त्याच्या शेतापर्यंत गेलं असतं, तो खर्च कमी झाला असता, म्हणजे त्याचा लाभ थोडाफार वाढला असता. परंतु ते काही त्यांनी केलं नाही. अनेक गोष्टी ज्या शेतकऱ्यांच्या सोयीच्या त्या केल्या नाही, परंतु आज आपल्या नावानं ओढून राहिले. माझी आपल्याला विनंती असणार आहे की सोयाबीन आणि कापसाच्या बाबतीत आपण काहीतरी निवेदन इथं करावं, त्या बाबतीत आपण निर्णय काहीतरी जाहीर करावा किंवा आपल्याला जे शक्य असेल ते करावं. घरकुलाच्या बाबतीत इथं काँग्रेसचं नगर परिषदमध्ये सरकार असताना अनेक लोकांना इथं मंजूर झाले DPR, परंतु यांनी ते पुढं न पाठवल्यामुळे त्यांच्या हलगर्जीपणामुळे ते आता रद्द होण्याच्या मार्गावर आहे. हेच नाही, ग्रामीण भागातही अनेक ठिकाणी कुठं PR कार्डची अडचण येऊन राहिली, कुठं 8ची अडचण येऊन राहिली. त्याच्यामुळे अनेक घरकुलं रद्द होण्याच्या मार्गावर आहे. जो GR काढला आहे की 31 डिसेंबरपर्यंत सुरू झाले नसतील तर ते रद्द करण्यात यावे. त्यामुळं अनेक लोक त्यापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. माझी आपल्याला विनंती आहे की केंद्राकडे आपण पाठपुरावा करून त्यांना विनंती करून ही मुदत वाढवून द्यावी आणि ज्या अडचणी आहेत त्या प्रशासनाला सांगून थोड्या खालील मदत करण्याकरता, या गरीब लोकांना मदत करण्याकरता त्यांना सांगावं आणि हे कामं करून द्यावे. अनेक वेळा असं होते की अनेक वर्षे वाट पाहिल्यामुळं त्याचा नंबर येत नाही आणि घरी एखादं लग्न निघते, मुलीला दाखवायचं असते, त्या पडलेल्या घरात दाखवणं शक्य होत नाही. त्याच्यामुळे तो कुटुंब प्रमुख आपल्या मुलीला पुराकडच्यांना दाखवायचं आहे म्हणून 1-2 भिंती बांधून घेतो दुर्दैवानं, कारण त्या मुलीला चांगल्या ठिकाणी दाखवायचं असते, परंतु त्या भिंतीचं नाव करून ते पक्क घर आहे म्हणून अनेक ठिकाणी रिजेक्ट करण्याचे प्रकार आहे. तर ती अट जर आपण शिथिल करू शकलो तर मोठ्या प्रमाणात फायदा यामध्ये होईल. चांदूर रेल्वे नांदगाव खंडेश्वर येथीलही DP रोडचे प्रस्ताव आपल्याकडे नगरोत्थान, सुवर्णजयंती नगरोत्थानमध्ये प्रस्तावित आहेत. सगळी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. येणाऱ्या काळात आपण त्या निश्चितपणे मंजुरी द्याल असा मला विश्वास आहे. आपल्या इथे एक दुसरा महत्त्वाचा विषय होता की आमच्या मतदारसंघामध्ये विद्यार्थ्यांसाठी, नागरिकांसाठी बस सुविधा आहे, परंतु बसेस सगळ्या वाईट अवस्थेत असल्यामुळं त्या बऱ्याचशा फेऱ्या कमी झाल्या आहे. एक नवीन जर 20 बसेस आम्हाला मिळाल्या डेपोला तर निश्चितपणे या सगळ्या अडचणी दूर होतील, ते आपण द्यावं हे आम्हाला विनंती करतो. धामणगाव आणि चांदूर रेल्वे येथे उपजिल्हा रुग्णालयाचे प्रस्ताव आहेत, शासनाकडे परिपूर्ण केलेले आहेत, त्यालासुद्धा आपण मान्यता द्याल हा मला विश्वास आहेच. आणि एक महत्त्वाचा विषय जो मागील आमदारांच्या चुकीच्या नियोजनामुळं म्हणा किंवा कशामुळं धामक पुनर्वसनाचा राहून गेला होता, तो सुद्धा आपण निकाली काढावा अशी मी आपल्याला विनंती करतो. आणि आपल्या मतदारसंघातील VR रस्ते चे प्रस्ताव आम्ही पाठवलेले आहे, ते जर मोठ्या प्रमाणात झाले तर अनेक चांगली कनेक्टिव्हिटी आपल्या इथे होईल. मी आता आपला जास्त वेळ घेत नाही, खासदार साहेब बोलणार आहे, आपल्याला पुढे जायचं आहे मला माहीत आहे. आपल्याला सांगण्यासारखं भरपूर आहे, पण वैयक्तिक भेटून ज्या ज्या अडचणी येतील त्या मी निश्चितपणे सांगेल. आणि आपण आजपर्यंत 15 वर्षात या मतदारसंघाने जे मिळवलं नाही, जे या मिळालं नाही, त्याच्यापेक्षा 10 पटीनं आपण आम्हाला 2च वर्षात दिलेलं आहे. त्यामुळे मी आपलं मनपूर्वक आभार मानतो आणि आपल्या सगळ्यांना विनंती करतो की देवेंद्रजी
हे मोदीजींना उत्तरदायी आहे, देवेंद्रजींना आम्ही उत्तरदायी आहोत. आणि मी असं उत्तरदायी असं म्हणणार नाही, आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी आमदार झालो, परंतु आपल्या सगळ्यांच्या मागणीनुसार आणि माझ्या विनंतीनुसार त्याला मान देऊन देवेंद्रजींनी मोठ्या प्रमाणात निधी आपल्या मतदारसंघाला दिला आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांचं हे नैतिक कर्तव्य आहे की त्याची परतफेड म्हणून मागच्या वेळेस जेवढे मतं होते खासदार साहेबांना त्यापेक्षाही 5-10 पटीनं जास्त मतं आपल्या मतदारसंघातून आपण द्यावे अशी आपल्या सगळ्यांना मी विनंती करतो. आणि पुन्हा एकदा देवेंद्रजीचं मनपूर्वक या मतदारसंघाला दिलेलं त्यांचे प्रेम आणि मोठ्या प्रमाणात दिलेला निधी याबद्दल आभार मानतो. खासदार साहेबांनीही अनेक मोठे कामं आपल्या मतदारसंघात केलेले आहे, त्याबद्दल त्यांचंही आभार मानतो, धन्यवाद देतो. आणि निवडणुकीकरता मान्य खासदार साहेबांना आपण सगळेही लढणार आहोत, आपणही उमेदवारच आहोत, त्यामुळे आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देऊन माझ्या 2 शब्दांना विराम देतो. जय हिंद, जय श्रीराम.